तुम्ही तर बघू शकता पाठीमागे लहान मुलं शाळेतली चाललेत. तर किती धोकादायक आहे रस्त्यावरून जाणं. समजा एखाद्याने दारू पिली असेल किंवा एखाद्याचं लक्ष नसेल, घरात भांडण झालं असेल जे काय, आणि बाईक चालवत असेल, कार चालवत असेल, तर किती इझिली त्यांना ठोकू शकतात किंवा काही होऊ शकतं. तर आपण म्हणतो की बाईकवाला आहे ना, थांबवेल ना, कारवाला आहे ना, थांबवेल, त्यात काय एवढं, बरोबर. त्यांच्याकडे ब्रेक आहे, पण चुकून समजा तो पण माणूस आहे समोरचा, जर चुकून ब्रेक लागला नाही किंवा त्याचं लक्ष नसेल तर काय होऊ शकतं. त्यासाठी आपण प्रत्येक वेळीच रस्त्यावरून चालणाऱ्यांनी, मी सुद्धा रस्त्यावरून चालतो, माझ्यासाठी पण आहे की थांबवतील ते, मग त्यांचं बघतील, असं नको. एकदा गाडी ठोकली का हात पाय मोडला, झालं, संपलं. मग आपण कुणाला दोष देणार. ठीक आहे, पैसे मिळतील आपल्याला, पण पाय हात मोडला तर तो परत नीट होऊ शकतो का. शेवटी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. त्यासाठी एखाद्या कुणावर डिपेंड राहू नका की तो असं करेल. दोघांचीही जबाबदारी आहे. जे चालत आहेत रस्त्यावरून त्यांनी भान ठेवून चाललं पाहिजे, आणि चालवणाऱ्यांनीही भान ठेवूनच चालवलं पाहिजे, बरोबर ना. येस, हसत राहा, शिकत राहा.